काल ना स्टोरी टाकली, खूप जणांनी विचारला हा स्पॉट आहे तरी कुठं, ते पण सांगतो. मंगेश भाऊनी भूषण बिकेला डायरेक्ट चपलेचा विषय विचारला. करणनी आणि या भावांनी बिकेला रिंगण घातलं. नाही बिके असतर तुला तो विषय सांगावाच लागल, सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. हे बघा आमचं स्वर्ग टेकडी कॉलेज. टेकडी कॉलेजला टाटा बाय बाय केला. भूषण बिकेची प्रेमाची माणसं तुम्ही म्हणत होते ना हा स्पॉट दाखव, चला तर मग दाखवतो. आता टेकडी कॉलेज पासून 2 किलोमीटरवर डाव्या साईडला वळायचं आहे. निफाड तालुक्यामध्ये जेवढे पण शाळा कॉलेज आहे ना त्यामधल्या मुला मुलींसाठी फोटोशूट, रील्स व्हिडिओ, सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी हा स्पॉट बेस्ट आहे बरं का. भूषण बिकेच्या ब्लॉगच्या आधी कोणाला ठिकाण माहिती होतं कमेंट मध्ये सांगा बरं का भाऊ. आता ना खरा मॅटर महत्वाचा आहे. निफाड तालुक्याचे रिस्टार मंगेश भाऊ पवार, ज्यांना तुम्ही सर्व ओळखतात अशा, त्यांना फोन आला. ते जायला होते नांदगावला. ते म्हणे बिके मी कुंदेवाडी रेल्वे स्टेशनवर उतरणार आहे, मला ना गेल्या. म्हटलं आलो तर आम्ही मंगेश भाऊला गेला. पण कुंदेवाडी रेल्वे स्टेशनचं वातावरण बघून आमचं मन इथंच रमलं. वरती गेलो, भूषण बिकला लागलं ना बे वाटायला. तेजच म्हणे बिके आता तू पाणी पी. गाडी क्रमांक 1552 सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर जाणारी गाडी. चला कुंदेवाडी उतरणारे लोक उतरून जा, चला. याची काय गच्चाची भाऊ. म्हटलं आपण आलो कशाला आणि तू करू काय राहिला. त्यातनं मंगेश भाऊ पण आला. तो म्हणे बिके तुला खाली थांबायला लावलं तर तू वरती थांबेल होता. म्हटलं काही नाही, तुलाच बघत होतो. आता मंगेश भाऊला कसं सांगू, आम्ही मजा करीत होतो. रेल्वे चालली होती. भाऊला म्हटलं परत आहे विचार की काय नाही रे बिके तू काय बोलतो का रे. मंगेश भाऊ म्हणे बिके तुला लय दिवसाचं भेटायचं होतं, आता तू भेटलाय, तुला ना तो विषय विचारायचा आहे की तू ना चप्पल का घालत नाही. भाऊला म्हटलं तू ना 817 व्यक्ती आहे चपलेचा विषय विचारणारा. करण आणि हे दोन्ही भाऊ म्हणे बिके ती काय आम्हाला सांगू नको, आज ना तुला सांगावंच लागल. म्हटलं आता बिकेची जिरली. ते म्हणे बिके नको सांगू, असेल तुझं काही प्रश्न, आम्ही पण मंगेश भाऊलाच घ्यायला आलोय, चला मग आता घरी.